मग आज आपण काय बघू आता? त्या दोन मुली कुठे गेल्या? आपल्याकडे बाहेर गेल्यात आहे ना. मग आपण आता या ठिकाणी काय बघायचं आपल्याला? या ठिकाणी काय बघतोय आपण? या ठिकाणी आपले संख्येचे प्रकार बघायचे. काय बघायचे? संख्येचे प्रकार. आपल्याला संख्येचे प्रकार समजून घ्यायचे आहेत. कशाचे प्रकार? अगोदर सांगितलं की निसर्गातील असलेल्या वस्तू पदार्थ यांना गणण्यासाठी ज्या अंकांचा आपण वापर करतो त्या अंकांना काय म्हणायचे? संख्या. या ठिकाणी संख्येचे प्रकार जे आहेत, संख्येचा जो पहिला भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे. तो पहिला भाग जो आहे तो काय आहे? नैसर्गिक संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय? निसर्गातील असलेल्या सर्व संख्यांना मोजण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी ज्या अंकाचा वापर होतो त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणायचे. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात ही कशापासून होते? 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि जास्तीत जास्त ही काही सांगता येत नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील संख्या आहे म्हणजे या ठिकाणी हिचं काय आहे? निसर्गातील लहानात लहान संख्या. जर तुम्हाला जर विचारलं गेलं मग निसर्गातील लहानात लहान संख्या कोणती, तर 1. लहानात लहान एक अंकी संख्या विचारली, मोठ्यात मोठी ही सांगता येत नाही. पूर्ण संख्या ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून होते, ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून होते, 0 1 2 3 4 म्हणजे पूर्ण संख्या म्हणलं तर 0 पासून सुरुवात आणि नंतर 1 2 3 म्हटलं म्हणजे नैसर्गिक संख्या. म्हणजे 0 आणि नैसर्गिक संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्येस काय म्हणायचं? या ठिकाणी पूर्ण संख्या. मग सर्वात लहानात लहान नैसर्गिक पूर्ण संख्या कोणची? तर 0. आणि मोठ्यात मोठी संख्या सांगता येणार आहे का पूर्ण संख्येत? नाही, कारण ते अनंत आहे व मर्यादा आहे, ते संपणारे आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या बघा. आता पूर्णांक संख्येमध्ये काय? नैसर्गिक संख्या पण येईल, पूर्ण संख्या येईल आणि पुन्हा त्याच्या विरुद्ध संख्या येईल. विरुद्ध संख्या म्हणजे काय सांगितलं? या ठिकाणी वजाची संख्या बघा. पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या व विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे वजा संख्या. मिळून तयार होणाऱ्या संख्यांना काय म्हणायचे आपल्याला? पूर्णांक संख्या असं म्हणायचे. मग त्याचं उदाहरण काय बघा? 1 2 3 4 असं घेतलंय मी, म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे या नैसर्गिक संख्या. पुन्हा या शून्यापासून सुरुवात होणारी पूर्ण संख्या आणि मग -1 -2 -3 -4 -5 अशा हजारो लाखो पर्यंत ज्या काही संख्या आहेत त्या सर्व संख्या असं जर आल्या तर समजूया ती कोणती संख्या आहे? विरुद्ध संख्या. पूर्णांक संख्या आहे. लक्षात ठेवा. ज्या संख्येमध्ये काय आलं? नैसर्गिक संख्या पण आली, पूर्ण संख्या पण आली आणि विरुद्ध संख्या जर आलेल्या असेल एखाद्या उदाहरणात तर समजून घ्यायची ती पूर्णांक संख्या त्यांना म्हणायचे. त्यानंतर परिमेय संख्या. या ठिकाणी समजूया गणितामध्ये आपलं कुठेतरी पी दिसत असेल, कुठेतरी क्यू दिसत असेल, अशा स्वरूपात गणित असेल किंवा मग काही वेळेला पी अंश क्यू छेद म्हणजे या पी अंश क्यू छेदला समजा 4 अंश 5 छेद 8 अंश 10 छेद अशा स्वरूपातल्या जर काही संख्या आलेल्या असतील आपल्याला दिसत असेल असं समजूया. मग ते देत असताना आपण उदाहरण सोडलं पी अंश क्यू छेद गुणिले क्यू बरोबर पी आणि याची आपण क्रिया केली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जी पूर्णांकयुक्त अपूर्णांक ही संख्या असेल, काही पूर्ण संख्या असतील आणि काही अपूर्ण संख्या असेल तर समजून घ्यायचे त्या असं काही उदाहरण आलं. मग तुम्हाला म्हटलं मी 2.4 अंश 8 छेद असं जर काही झालं तर आपल्याला काय वाचलेलं आहे? 2.4 अंश 8 छेद म्हणजे या ठिकाणी 2 ही संख्या पूर्ण आहे. म्हणजे या 2ला काय झालंय? 2ला आपण पी समजून घेऊया किंवा क्यू समजून घेऊया आणि या ठिकाणी 4 अंश 8 छेद म्हणजे या ठिकाणी याला क्यू पी अंश क्यू या स्वरूपातली संख्या समजायची असते. आणि असे काही गणितात आपलं गणित ते करावं लागतंय ना. असं गणित केलं आता 2 पूर्ण आहे परंतु हे अपूर्ण आहे कारण या ठिकाणी जर भाग दिला 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे पुन्हा 1 अंश 2 छेद पुन्हा 2 पूर्ण पुढे आहे म्हणजे 2.1 अंश 2 छेद म्हणजे पुन्हा अपूर्ण भाग हा द्यावा लागतो, दिला जात असतो. अशा स्वरूपात जर संख्या आल्या तर समजून घ्यायच्या त्या कोणत्या संख्या आहेत? परिमेय संख्या.